हाय, नमस्कार आणि शुभ सकाळ सर्वांना. आणि सर्वांना आंतरराष्ट्रीय मैत्री दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आहे ऑगस्ट महिन्यातला पहिलाच रविवार आणि आज आहे फ्रेंडशिप डे, मैत्री दिन, काय तुम्ही म्हणणार ते. हां, कोणी इंग्रजीत म्हणा, कोणी हिंदीत म्हणा, कोणी मराठीत म्हणा. तर मैत्री कशी असावी ह्याबद्दल मी थोडंसं बोलणार आहे. तर मैत्री म्हणजे काय, तर मैत्री म्हणजे रक्ताच्या पलीकडचं नातं असतं, ते रक्ताचं नातं नसतं. कितीही जरी आपण म्हणलो ना की बहीण माझी मैत्रीण आहे, आई माझी मैत्रीण आहे, भाऊ माझा मित्र आहे, वडील माझे मित्र आहेत, पण ते नसतं. आपण त्यांच्याजवळ ते आपल्या म्हणजे महत्त्वाच्या काही काही गोष्टी आहेत ते आपण त्यांना सांगू शकत नाही. ते फक्त आपण मित्राजवळच मन मोकळं करू शकतो किंवा मैत्रिणीजवळच मन मोकळं करू शकतं. आता समजा एखाद्याचं जर काही असलं म्हणजे प्रेम असलं तर आपण आपल्या वडिलांना लगेच सांगू का? नाही सांगणार. आपण मैत्रिणींना अगोदर सांगण्याचा एक उद्देश आहे, कोणी मनाला लावून घेऊ नका. हां, आणि मैत्री गरीब श्रीमंत असं म्हणजे बघून मैत्री होत नसते, ती मैत्री मनातून व्हावी लागते. हां, असे यूट्यूबवरती आपण दादा म्हणतो, वहिनी म्हणतो, ताई म्हणतो, ती आदराने आपण त्यांना बोलवतो, पण तोही आपला एक मित्रपरिवार असतो. तेच आपले खरे मित्र आहेत, एवढं लक्षात ठेवायचं. हां, कारण थोडं जरी आपण त्यांना कुठं दिसलो नाही किंवा आपण म्हणजे ऑनलाईन दिसलो नाही किंवा आपण कुठंच दिसलो नाही तर ती आवर्जून आपली आठवण काढणार. अशी मैत्री जोडावी का त्यांनी आपली आठवण काढली पाहिजे. अरेच्या मीनाक्षीताई कुठं दिसली नाही. तर असं तुम्हाला सांगते, असे जुने नवीन असे खूप माझे म्हणजे मित्रपरिवार आहे. हां, कोणी माझ्या चॅनलवरनं रुसून गेलं, कुणाला राग आला म्हणून मला सोडून गेलं. म्हणजे असं सांगते तुम्हाला. तर त्यांना सर्वांना जेवढे माझ्यावर रागवले, माझ्यावर रुसले, त्या सर्वांना मैत्री दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मैत्री ही गरीब श्रीमंत, काळा गोरा बघून कधीच मैत्री होत नसते. मैत्री ही अंतःकरणापासून व्हावी लागते, तर त्याला खरी मैत्री म्हणतात. हां, आणि एखाद्या म्हणजे मैत्रिणीजवळ जर आपण जर मनातली एखादी गोष्ट सांगितली तर त्यांनी त्या दुसऱ्या व्यक्तीपर्यंत सांगू नये ह्याची त्या मित्रांनी काळजी घ्यावी की विश्वासाने माझ्या म्हणजे मित्रमैत्रिणी माझ्यापाशी सांगितलेले आहे तर मी दुसऱ्याकडे सांगणार नाही, असे मित्रमैत्रीण असावे. विश्वासाचं नातं असावं. नाहीतर झालं जरा काही खुट्ट झालं का झालं जगभर करत बसावं, अशी मैत्री नसावी. अशी मैत्री कामाची, ती काही कामाची नसते. हां, आणि जरी भांडणं झाली, काही झालं, समजा आपली मैत्री पहिली होती आणि नंतर आपली भांडणं झाली तर त्यांनी कधीच गावभर आपला गाजावाजा करू नये. जे झालं ते सोडून द्यावं. पण असं पसारा म्हणजे ह्याला सांग त्याला सांग असं कधीच करू नये. काहीही त्या मैत्रीचा उपयोग नाही. मैत्री असावी तर सुदामासारखी आणि श्रीकृष्णासारखी. हां, सुदामा गरीब होता तरी पण श्रीकृष्णाला म्हणजे त्याच्या श्रीमंतीचं म्हणजे माज नव्हता, अशी मैत्री असावी. हां, आणि स्वखुशीने देण्याची दानत असावी माणसाला. हां, अशी मैत्री असावी, नाहीतर तुमच्या मैत्रीचा काही उपयोग नाही. आणि मैत्रीमध्ये असं तू मला दिलं मग मी तुला दिलं पाहिजे असं कधीच नसावं. उसणं पासणं कधीच नसावं मैत्रीमध्ये. तू दिलंस, तिने मागितलं नव्हतं तुझ्याकडं होतं म्हणून तू दिलं, एवढं लक्षात ठेवायचं. मी दिलं तिने मला दिलंच पाहिजे असं मैत्रीत नसावं. तुला वाटलं म्हणून ते तू दिलं, एवढं लक्षात ठेवायचं. मी काय काय मुद्दे मांडलेले आहेत, मी काय काय बोललेले आहे ते मला व्हिडिओमध्ये नक्की सांगा बरं का. हां, आणि खूप छान अशी यूट्यूब फॅमिली आहे. सुदामाने फक्त चिरमुरे पोहे घेऊन गेले होते श्रीकृष्णासाठी, तर जगातलं सर्वात सुंदर जेवण होतं ते श्रीकृष्णासाठी. काय नेले होते? फक्त चिरमुरे पोहे ते नेले होते श्रीकृष्णाने. किती आनंदाने ते खाल्ले होते. आणि आता तुम्ही मित्रपरिवार असा मित्रांच्यासाठी काय काय मागता खायला.
किती भारी भारी तुम्ही मला मटणाची पार्टी देईन, मला ही पार्टी देईन, मला ती पार्टी दे. पण खरंच श्रीकृष्ण आणि सुदामासारखं जगून बघावं. काय ते श्रीकृष्ण, ते नुसता श्रीकृष्णाला भात झाला होता का माझा मित्र येत आहे, तर त्या मित्रासाठी पळत सुटले होते. ते बिगर चप्पलचे पळत सुटले होते. एवढ्या मोठ्या जगाचा तो राजा होता, किती आता द्वारकेचा राजा होता, तरी बिगर पायात चप्पल नसताच पळत सुटले होते मित्रासाठी. अशी मैत्री असावी. हां, नाही तर तुम्ही मैत्री करताय काय उपयोग नाही. आणि दिलं आणि लगेच काढून दाखवलं, उपयोग नाही त्याचा. अंतःकरणापासून मैत्री असावं. जे रक्ताच्या पलीकडचं नातं आहे त्याला मैत्री म्हणावी, आणि मैत्रीला जागावं. हां, ह्याचं त्याला आणि त्याचं ह्याला करत बसू नका. यूट्यूबवरती तर कधीच करू नये. यूट्यूबवरती असू दे किंवा आपल्या शेजारची आपली मैत्रीण असावी, कुणीही असावं. ह्याचं त्याला त्याचं ह्याला कारण त्या आपण लई आपुलकीने त्या मैत्रिणीपाशी मित्रापाशी काहीतरी बोललेलं असतो, तर ते त्यांनी झाकून ठेवायला पाहिजे. असा गावभर गाजावाजा नाही केला पाहिजे, नाहीतर ती तुमची मैत्री काही कामाची नाही. आणि मैत्रिणीला मित्राला म्हणावं, तू पुढं चल, मी तुझ्या पाठीशी आहे. अशी मैत्री असावी, साथ देणारी मैत्री असावी. जरी आपल्याकडं काही नसलं तरी पण आपण खंबीरपणे म्हणलं पाहिजे, तू पुढं चल, मी आहे तुझ्या पाठीशी. अशी मैत्री असावी, नाहीतर मैत्रीचा काही उपयोग नाही. आणि दिल्याला कधीच मैत्रीमध्ये काढून दाखवायचं नाही, कधीच नाही काढून दाखवायचं. जरी तुम्ही 4 पैसे त्या मैत्रिणीला किंवा मित्राला दिले असले ना, तरी पण कधीच काढून दाखवायचे नाहीत. आणि कधी बोलून पण दाखवायचं नाही. भांडण होऊ दे, काय पण होऊ दे, पण बोलून कधी दाखवायचं नाही. मग त्या मैत्रीचा काही उपयोग नाही. हां, मी काय काय बोललेलं आहे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा एकदा तुम्हाला मैत्री दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर माझा आवडला तर लाईक करा, कमेंट करा छान छान, आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ महत्त्वाचं, मी काय काय बोललेले आहे ते व्यवस्थित आहे का, आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्ही माझं व्हिडिओ कुठून बघताय ते पण सांगा. जे नवीन आहेत त्यांचं काही नाही, मला माहिती आहे ते कुठून आहेत ते, पण जर चुकून कुणीतरी बाहेरनं जर व्हिडिओ बघितला तर त्यांनी आवर्जून सांगा. आणि हा व्हिडिओ माझा जास्तीत जास्त शेअर करा, कारण महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत मी ह्या व्हिडिओमध्ये. म्हणून हा व्हिडिओ माझा सर्वांनी बघावा हीच माझी विनंती आहे. चला, बाय बाय सर्वांना.